मुंबईमध्ये BESTचा संप सुरू आहे। या संदर्भात एक पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। करण्यासाठी त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। खरं तर मुंबईकरांचे हाल व्हावे ही आमची अजिबात इच्छा नव्हती आणि मी हा आंदोलन लोकांनीच केल्यामुळे या कृती समितीच्या पुढाकाराने आज एक समन्वयक म्हणून घेऊन एक भूमिका मांडत असताना अनेक काही जे प्रश्न आहेत ते माननीय उपमुख्यमंत्री आणि विशेषतः परिवहन मंत्र्यांकडे मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे। एक सारांश जायचे, कारण हे आपल्या माध्यमातून लोकांसमोर जावं लागेल म्हणून मी 1 मिनिटात फक्त त्याचं विश्लेषण करतो की गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट वाटली पाहिजे ही भूमिका प्रशासनाची आहे, त्याचपेक्षा जास्त कामगारांची आहे। कारण शेवटी उद्योग राहिला तरच कामगार टिकेल आणि कामगार राहिला तर संघटना टिकणार ही संकल्पना घेऊनच बेस्ट वाचवा ही भूमिका ही आमची होती आणि कोणीतरी शासन आणि प्रशासन याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि त्याचा एक भाग म्हणून 2-3 दिवसाचं जो आंदोलन झालं त्यानंतर आज सरकारने पण त्याची दखल घेतली आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री त्याबद्दल सांगतील, परंतु बेस्ट वाचली पाहिजे आणि त्याचा मूलभूत जर वाचायचं तर हे जास्त आपले स्वतःचे बसेस यायला पाहिजे ही भूमिका सरकारकडे आम्ही मांडण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून जो आमचा थकीत असलेला जो कामगारांचा वेतन करार होता तो झालेला नाही। समान काम समान दाम जे कंत्राटी कामगारांचं आहे ते देखील आम्हाला मिळालं पाहिजे, जो वेटलिस्टच्या कामगारांना तो मिळालं पाहिजे त्याची ती भूमिका होती। कामगारांची जी राहिलेली जी ग्रॅच्युटी आहे ही पण वेळेवर दिली जात नाही, ती एक आमची मागणी होती आणि वारंवार बेस्टला महानगरपालिकेकडे जाऊन अर्थसंकल्पामध्ये प्रस्ताव मांडावा लागायचा, ते न करता अर्थसंकल्पीय प्रस्तावामध्ये याचाही देखील बजेट समावेश व्हावं अशी ती देखील एक 4-5 मागण्या आमच्या होत्या। काही लॉंग टर्म होत्या, काही शॉर्ट टर्म होत्या। आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये पण देखील बेस्टची वीज सेवा ही अत्यंत चांगली सेवा आहे, पण गेल्या 4-5 महिन्यामध्ये कामगार अभावी आणि विशेषतः त्याला लागणाऱ्या अत्याधुनिक काही ज्या गोष्टी असतील ते न केल्यामुळे वारंवार तास-तास 2-2 तास विजेचा तुटवडा होत होता, लाईट जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावरती होत आहे। त्याच्यासाठी देखील प्रशासनाने कुठेतरी कामगारांची भरती केली पाहिजे, त्याला सक्षमीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध केली पाहिजे। या सर्व विषयावरती आज आम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचं काम आम्ही केलं। 2 भाग केले, एक तात्काळ लोक जायचं, कारण हा आंदोलन हे काय या लोकांनी किंवा युनियननी केलं अशाचा भाग नाही। दुसरा मी एक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो की काही लोकांना असं वाटते काही संघटना याच्यात बाहेर आहे, पण काही संघटना बाहेर जरी असली तरी देखील त्यांचे सर्व सभासद या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, म्हणूनच हा आंदोलन हा 100% यशस्वी झालेला आहे। सरकार देखील प्राधान्य देते आणि जे काही ज्या पद्धती आहेत, जी माध्यमं आहेत त्या माध्यमातून या बसेस घेण्याचा देखील निर्णय झाला। त्यामुळे जे वेटलिस्टवर काम करणारे लोक आहेत त्यांना देखील याचा फायदा कर्मचाऱ्यांना होईल आणि त्यांना देखील आपल्याला घेताना इकडे काही बाबी समोर आल्या रिलॅक्सेशनच्या, त्या देखील यामध्ये पुढच्या चर्चेमध्ये देखील त्या घेतल्या जातील। त्याचबरोबर बेस्टच्या उपक्रमांना सक्षमीकरण करण्यासाठी, कायापालट करण्यासाठी किंबहुना आर्थिक सक्षम करण्यासाठी, कारण BMC देखील गेल्या अनेक वर्षामध्ये 11-12 हजार कोटी रुपये BSTने महापालिकेने देखील, मुंबई महापालिकेने BMCने बेस्टला दिलेले आहेत। तर पुढे ही बेस्ट जी आहे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, आर्थिक सक्षम झाली पाहिजे। यासाठी देखील जे काही मार्ग आहेत ते मार्ग जे आहेत ते प्रस्ताव जे आहेत आणि आपल्या युनियनचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील त्या कमिटीमध्ये समावेश केलेला आहे। आपल्या बेस्टची कर्मचारी, आपल्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या बेस्टला सक्षम कसं, ही बेस्ट सेवा आपली स्वतःची आहे ही भावना ठेवून आपण वेगवेगळ्या मार्गातून बेस्टचा रेव्हेन्यू जो आहे तो वाढला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा आणि मग याच्यातूनच या ज्या गाड्या ज्या आहेत त्याही देखील आपल्याला घ्यायच्या आहेत, 5000 बसेस, आणि त्याचबरोबर कायापालट प्रस्ताव जो आहे तो देखील तुम्ही शासनाला तात्काळ सादर करा आणि त्याच्यावर शासन देखील लवकर निर्णय घेईल आपल्या सगळ्यांना आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल, ज्या माध्यमातून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा चांगल्या दर्जाच्या मिळतील आणि मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त रेव्हेन्यू जो आहे, महसूल जो आहे, किंबहुना आर्थिक फायदा जो आहे
हा बेस्टचा झाला पाहिजे, हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. देण्याचा निर्णय मागणी होती, त्याला देखील या ठिकाणी आपण मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणे जे कायम कर्मचारी आहेत त्यांना महिन्याला 3,000 रुपये आणि वेळेवरील कर्मचाऱ्यांना मासिक 2,000 रुपये हे हंगामी वाढ, बरोबर आहे, हंगामी वाढ देण्याचा निर्णय आज झालेला आहे. आणि यासाठी आणखी ज्या काही प्रलंबित जे काही विषय आहेत ते 15 दिवसानंतर त्याच्यावर देखील बैठक होईल आणि त्या बैठकीत देखील इतर जे काही विषय आहेत ते मार्गी लागतील. बेस्ट सर्व्हिस जी आहे ही मुंबईकरांना कायमस्वरूपी लाभली पाहिजे, चांगल्या त्याची फ्रिक्वेन्सी चांगली असली पाहिजे, लोकांना त्याची सेवा चांगली, कारण ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे. आणि म्हणून ही सेवा देताना ज्या सेवा देणारे जे कर्मचारी आहेत, ड्रायव्हर कंडक्टर जे काय कर्मचारी आहेत त्यांच्या देखील अडचणी ज्या आहेत, गैरसोयी देखील आहेत, त्याच्यावर देखील निर्णय आणि त्याच्यावर देखील उपाययोजना करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं आता आपण जे काही आपल्या मागण्या होत्या त्यापैकी हे आम्ही मान्य केलेलं आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्या युनियन प्रतिनिधी जे आहेत, कृती समिती आणि वेगवेगळ्या युनियनचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की आता मुंबईकरांना जो काही जी गैरसोय झालेली आहे संपामुळे, आपण संप तात्काळ मागे घेऊन ताबडतोब आपल्या बसेस रस्त्यावर धावताना दिसल्या पाहिजेत, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. शासनाचे मी आभार मानतो आणि शासनाला ही विनंती करतो की साहेब की आज आपण इंट्रीम वॉल दिल्यानंतर पण प्रशासनाकडनं 2 गोष्टी जी आहेत, जे उद्या कॅज्युअल लेबर समान काम समान लांबता आणि विशेषतः अर्थसंकल्प हे समावेश करू शकतो का नाही करू शकतो, काय तांत्रिक आहे. तोही जो अहवाल आहे जो आहे की जे देणार त्यात आमची बाजू ऐकून घेतली आणि करण्याचं काम केलं तर मला असं वाटतं ती सुस्पष्ट होईल आणि आपला मान ठेवून आणि मुंबईकरांचे हाल होऊ नये आणि त्यातून कर्मचाऱ्यांनी त्यासाठी जे आपण जे केलेले आहे, अर्थात मेसा लावलेले आहेत, अनेक लोकांवरती कारवाई झालेली आहे, अनेक लोकांवरती केसेस देखील झालेली आहेत, परंतु त्या सर्व गोष्टी असल्या तरी देखील ते देखील मागे घेण्याची आम्ही विनंती आम्ही करतो. पण आपण जे आव्हान आम्हाला केलेलं आहे या सर्व कृती समितीच्या वतीने आम्ही हा संप मागे घेण्याचं काम आम्ही आज करणार आहोत आणि आज रात्रीपर्यंत कारण एक रोटेशन झालेलं आहे किंवा रात्री जी बस जाईल ती आम्ही सुरुवात नाही, अरे बाबा आता तुम्ही लगेच सुरू करून टाका. परीक्षा वगैरे चालू तात्काळ आपलं कसं आहे सचिनजी, कसं आहे आमचं काम कसं असतं, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, तसं तुमचं पाहिजे, आम्हाला अपेक्षा ते आहेत आणि ताबडतोब गाड्या काढा. धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मिळून पुढच्या 5 वर्षात बेस्टला एकदम बेस्ट करून टाकू. सक्षम नहीं, बेस्ट का जो स्ट्राइक था वो आज खत्म हुआ है. अभी जो उनकी मांग थी उसमें जो पेंडिंग ग्रेजुटी थी, ग्रेजुटी के पैसे थे देने का निर्णय हुआ है. 5,000 बसेस बेस्ट के मालिकाना तत्व पर लेना है, उसके लिए भी पर्याय जो है वो भी पर्याय उसके भी इम्प्लीमेंट करेंगे. दूसरी बात उसको बेस को सक्षम बनाना है, उसके लिए कई पर्याय सामने आए हैं, उसका भी अमल करेंगे. रीडेवलपमेंट जो है बसेस का डेपो उसको भी सामने वो मुद्दा भी आया है. जो जैसे मुंबई वासियों को जो अच्छी सर्विस देते हैं वैसे ही जो सर्विस देते हैं ड्राइवर हो, कंडक्टर हो, कर्मचारी हो, उनको भी जो तकलीफें हैं उसको भी दूर करने के लिए निर्णय लिया गया है. और जो अभी बेस के कर्मचारी जो है परमानेंट है उनको महीना 3,000 रुपया और वेटलिस्ट पर जो कर्मचारी है उनको 2,000 रुपया महीना इंटरिम रिलीफ देने का भी निर्णय हुआ है. त्यामुळे